2024चा धुळदेव केसरी ठरला मोहोळ तालुक्यातील हा पैलवान। श्री धुळदेव यात्रा कमिटी नजीक पिंपरी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत नजीक पिंपरी यांच्या वतीनं श्री धुळदेव केसरी 2024च्या कुस्तीचं आयोजन केलं गेलं होतं। या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस क्रमांक 1 साठी रुपये 1,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक उद्योजक व समाजसेवक तसेच मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्याकडून देण्यात आलंय। सध्या मोहोळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता ओळखू लागले आहेत, कारण क्षेत्र कुठलेही असो त्या ठिकाणी पहिलं नाव समोर येतं आहे ते म्हणजे राजू खरे यांचं। या कुस्तीच्या माध्यमातून राजू खरे प्रथमतः पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे। नजीक पिंपरी या तालुक्यात कुस्तीच्या आखाड्यात दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती वस्ताद मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी सत्कारही करण्यात आला। यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीचीही कुस्ती लावण्यात आली, तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानाची कुस्ती खरे यावेळी उपस्थितीमध्ये ही कुस्ती पार पडली आहे। तसेच गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार समारंभ करण्यात आलाय। यावेळी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाढा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला, तर राजू खरे यांनाही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकण्यात येणार असल्याचंही बोललं गेलं। मला काही कामं सुचवली होती, त्यातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी 20 कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं काहीतरी आपण द्यावं आणि मोहोळ तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेला बळी पडलेली जी गावं होती, ज्या इथल्या 40-50 वर्ष सत्ता असणाऱ्या निजामी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नव्हता, अशी बेगमपूर असेल, वडदेगाव असेल, येवती असेल, वरकुटे असेल, औंढी असेल, नजीक पिंपरी असेल, रामहिंगणी असेल, कोळेगाव असेल, अशा अनेक जवळजवळ 20-25 गावाला किमान 20 ते 25 कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला। आणि आचारसंहिता संपल्यानंतर मी एवढंच आश्वासन देतो की बाळासाहेब आपण वामनरावांचे मित्र आहात, माझं लहानपण मोठं आणि आजवळ मी 48 वर्षाचा झालो, मी कसा आहे वामनराव तुम्हाला सांगतील, पंढरपूर सांगत त्यांच्याच घरात लहानाचा मोठा झालो। आयुष्यामध्ये कधी खोटं बोलणं आपल्याला जमलं नाही, खोटं बोलणं आपल्या रक्तात नाही। आज मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे। आज नागनाथाची यात्रा आहे आणि मोहोळमधल्या मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगताय की आम्हाला यात्रेला यायचं आहे, तर त्यांच्या आईवडील सांगतायत की पाण्याची भीषण टंचाई आहे, 8-8 दिवस इकडे पाणी मिळत नाही। आणि काहीतरी महिलांनी असं सांगितलं की संडासला सुद्धा पाणी नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावर जावं लागतं। अशा पद्धतीचा भीषण अशी पाण्याची टंचाई मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये। मग 50 वर्षे ज्याच्या घरामध्ये सत्ता होती, ज्यांचे बाप आमदार होते, ज्यांची पोरं आमदार झाली, आता देखील 3-3 वेळेला आमदार केलं, यांचं हे अपयश आहे। आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की यावेळीची जी निवडणूक आहे ही 1985ला सुद्धा बाबुराव आंबेडकरांचा पराभव केला होता, त्याच धर्तीवरती 2024ची पुनरावृत्ती होईल। आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आज 10 टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत, त्यात मोहोळ शहरासाठी आपण 4 टँकर दिलेले आहेत। कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राहता कामा नये। आज महिला जवळजवळ प्रत्येक 20-20 हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बाळासाहेब जवळजवळ 8 लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये देतो आणि 10 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा चालू आहे। जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही 10 टँकर 15 टँकर असे 20-25 टँकर देऊन या मोहोळ तालुक्यामध्ये आपली गोरगरीब मायबाप जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही। फक्त एवढंच गोष्ट बोलतो, रामहिंगणीचे सरपंच इथं आहेत, दीपकराव आपण बी इथं आहेत। 50 वर्षाची निजामी पाटील जर आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं आहे। आणि माझ्यासारखा काम करणारा माणूस आहे, ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाही, परंतु त्यांनी केलं तर त्यांच्या भागाचा विकास केला। पण आज मी जे काम करतो मी बघत्या डोळ्यांनी जात
जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव 18 पगड जातीला बरोबर घेऊन मी काम करतो. आणि मोहोळची जनता सुजाण आहे, परंतु इथं सगळ्या विरोधकांना एकत्र करणारा उमेदवार नव्हता. त्यामुळे इथे 20 वर्ष मुरा कुस्ती आहे. यावेळीची निवडणूक ही अटीतटीची होईल. ही निवडणूक आपण जिंकूया. मला पूर्ण खात्री आहे की मोहोळमध्ये जवळजवळ विरोधी मतांची बेरीज 1,35,000 ते 40,000 आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मतं ही 60,000 ते 65,000 आहे. म्हणून इथं विरोधी मतदान जास्त आहे, परंतु विरोधी मतदान जर एकत्र केलं तर निजामी पाटीलची संपायला वेळ लागणार नाही. आणि याची सुरुवात मी ग्रामीण भागात फिरताना करते. मी एवढंच या सत्काराला उत्तर देताना सांगितलं की आचारसंहिता संपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून बसून एक फार मोठ्या पद्धतीचा निधी मी सुचवलेला आहे. मुख्यमंत्र्यांना मी त्याची यादी दिलेली आहे. आणि मी आश्वस्त एवढंच करतो की जवळजवळ ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत, ज्या त्यांच्या नजरेमध्ये विरोधी पक्षाच्या आहेत, त्या सर्व ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी देण्याचा मी प्रयत्न करणार. आणि विशेष करून नजीक पिंपरीसाठी बाळासाहेब आचारसंहिता झाल्या फुलचंद्रराव तुम्ही या वामनराव पंढरपूरला माझ्या फार्म हाऊसवर भेटतात. एक कामाची यादी द्या ताबडतोब. 4 महिने आपल्याला राहिलेले आहेत, 4.5 महिने. मी यादी दिल्यानंतर ताबडतोब मंजूर करून देतो. आणि 4 महिन्यात कामं संपवून जेव्हा मी मतं मागायला येईल तेव्हा या गावाचे रस्ते चांगले असले पाहिजे. आणि त्या रस्त्यावरनं फिरताना मला आनंद वाटला पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर इथले रस्ते आपण चांगले केले. निवडून आल्यानंतर तर तुम्ही सांगायचं मी करायचं आहे. आणि हा पहिल्यांदा संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करा. आपण मला इथं बोलवलं. मी विषय करून